बघा लाडक्या बहिणींनो, आज ना तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमधनं देणार आहे। आता बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे 2 महिन्याचे हप्ते मिळायला पाहिजे आपल्या लाडक्या बहिणींसाठी। तर बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की तुम्हाला 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे की 1 महिन्याचे 1,500 मिळतील की 3,000। मागच्या वर्षी कसं झालं होतं, रक्षाबंधनच्या वेळेस तुम्हाला 3,000 रुपये मिळाले होते। दोन हप्ते पैसे आलेले होते, कारण की मागचा हप्ता एक थकबाकी होता आणि चालू महिन्याचे असे दोन्ही याचे रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून तुम्हाला दिलेली होती। आता ह्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की ह्या व्हिडिओमध्ये पण ह्या महिन्यामध्ये पण तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहे की एका हप्त्याचे मिळणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ही माहिती मिळेल की आता 1 महिन्याचे पैसे भेटणार आहे की 2 महिन्याचे। तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा। तर बघा आता ना जुलै महिन्यात 12 तारखेला ना तर सरकारने एक GR काढला होता। त्या GRमध्ये ना तर 319 कोटी रुपये वाटप करणार म्हणून असं लिहिलेलं होतं की 319 कोटी वाटप करतील। पण ना तर तो GR निघून ना तर 2 आठवडे पूर्ण झालेले आहेत, तरी पण आपल्याला एकही हप्ता मिळालेला नाही ना। 2 हप्ते मिळाले ना 1 हप्ता मिळाला। पण आता तो GR कॅन्सल झाला आहे आणि परत एक नवीन GR आला आहे। त्या GRमध्ये ना तर 344 कोटीचा आता वाटप होणार आहे असं नमूद केलेलं आहे त्या GRमध्ये। आणि तो GR ना तर कॅन्सल होऊन परत नवीन जो GR आला ना तर त्याच्यामध्ये 344 म्हणजे 319 आणि 344 याच्यामध्ये ना 25 कोटीचा फरक आहे। तर बघा असं वाटलं पहिला GR कॅन्सल झाला म्हणजे ह्या GRमध्ये असं नमूद असेल की दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील, पण असं काही झालं नाही आहे। याच्यामध्ये पण 344 म्हणजे फक्त 25 कोटीचा फरक आहे आणि 25 कोटीमध्ये काही दोन्ही याचे हप्ते मॅनेज करणं शक्य होत नाही आहे, कारण की एवढं म्हणजे भरपूर अशा KYC झालेली नाही आहे, त्यांचे हप्ते थकबाकी आहेत, असे भरपूर आहेत ज्यांचे पैसे याचे बाकी आहेत। पण ना तरीसुद्धा ना तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो काही आपल्याला ह्या महिन्यात मिळेल असं वाटत नाही आहे। आणि अजून एखादा जर GR आला तर मग काही सांगू शकतो आपण की 2 महिन्याचे हप्ते आपल्याला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता आपल्याला मिळू शकतो, कारण मागच्या महिन्यात तसंच झालेलं आहे। 2 दिवसाच्या अंतरावर ना तर 2 GR आले होते आणि 2 दिवसाच्या अंतरावर आपल्याला 2 हप्ते मिळाले, म्हणजे एका महिन्यात 3,000 मिळाले। तर ह्या महिन्यातही तसं होऊ शकतं, पण अजूनही तो नवीन GR आलेला नाही आहे, फक्त 344 कोटीचा GR आहे। आणि आता याच्यामध्ये ना तर 344 कोटी तसं वाटप होणार आहे आपल्याला ना। तर दरवेळेस असं होतं की मागचा हप्ता बाकी असतो आणि पुढच्या हप्त्यात म्हणजे महिन्यामध्ये पैसे मिळतात, म्हणतात की 2 महिन्याचे पैसे मिळणार, मागचाच हप्ता बाकी असतो आणि चालू महिन्याचे देतात। असं भरपूर वेळ झालं की आपल्याला 3-3 हजार रुपये मिळालेले आहेत। तर बघू आता ह्या महिन्यात पण तसंच होतं आहे का, रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून आपल्याला 2 महिन्याचे 3,000 मिळतात की एका महिन्याचे फक्त 1,500 रुपये मिळतात। आणि असं प्रत्येक महिन्यात असं सांगितलं जातं की वाढवून मिळणार आहे 1,800 मिळतील किंवा 2,000 2100 असे मिळतील, पण असं एकाही याच्यामध्ये नमूद केलेलं नाही आहे। त्यामुळे असं आपण गृहीत धरू शकत नाही की आपल्याला वाढवून मिळणार आहे असं। खूप सारे लोक असे म्हणतात की मिळणार आहे, पण नाही, अजून असं GRमध्ये लिहिलेलं नाही आहे। फक्त ह्या महिन्याच्या GRमध्ये 344 कोटी एवढेच वाटप होणार आहे आणि हे जुलै महिन्याचाच हप्ता येणार आहे। आणि ऑगस्ट महिन्याचा जर असला तर नवीन GR येईल आणि त्याच्यामध्ये असं नमूद केलं जाईल। आणि जर हे दोन्ही GR असेल तर मग आपल्याला 3,000 मिळू शकतात। बघा ज्या लाडक्या बहिणींची ना तर KYC बाकी आहेत ना तर त्यांनी करून घ्या, कारण की आता ना तर नवीन अपडेट आलेले आहे की तुमची KYC तुम्ही ज्यांची बाकी असेल ते करू शकतात। आणि जर तुम्हाला याच्याबद्दल काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेल की ती KYC कशी करायची आहे। ज्यांनी अगोदर KYC केलेली आहे त्यांनी परत KYC करायची का फक्त ज्यांची बाकी होती त्यांनीच करायची आहे, मी ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेल। तुम्ही मला ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा की तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे, तर मी तुम्हाला त्या सगळ्याच्यावरती व्हिडिओ देईल। आणि बघा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। आणि बघा जर तुम्हाला ज्याला हप्ता आला आहे आणि ज्याचा हप्ता यायचा बाकी आहे जुलै किंवा ऑगस्ट महिन्याचा, त्यांनी कमेंटमध्ये येऊन सांगा की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, मी त्याच्यावरती पण तुम्हाला सोल्युशन सांगेल की KYCमुळे नाही आला की अकाउंटचा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला तुमची लाडक्या बहिणीच्या हप्त्यात मग तुम्ही अपात्र झाला आहात, कारण की प्रत्येक महिन्यामध्ये खूप साऱ्या महिला आहेत ज्या अपात्र ठरवल्या जात आहे आणि त्यांना परत हप्ता मिळत नाही आहे। त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुमचे जेही प्रश्न असेल ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।